हॅलो फ्रेंड्स, आता आपण स्पेशल राऊंड वनच्या शेड्यूलबद्दल बोलूया. स्पेशल राउंड वन शेड्यूल एंड इम्पॉर्टेंट इंस्ट्रक्शन. ओके. स्पेशल राउंड जो है बाकी के राउंड से थोड़ा अलग है. स्पेशल राउंड जो है तो बाकीचे जे राउंड्स नॉर्मल राउंड झाले 1, 2, 3 त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे. स्पेशल राउंड वन में आ- आपको अगर अभी तक कॉलेज अलॉट नहीं हुआ है कौन सा भी तो आप एलिजिबल आहे. स्पेशल राउंड मध्ये तुम्हाला आत्तापर्यंत जर कॉलेज अलॉटेड झालं नसेल तर तुम्ही इलिजिबल आहात. राऊंड 3 मध्ये जर तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्स मिळाला असेल आणि तुम्हाला ते कॉलेज नाही घ्यायचे तरी तुम्ही इलिजिबल आहात. तर ज्यांनी आत्तापर्यंत ॲडमिशन घेतलेलं नाही है, जिन्होंने अभी तक एडमिशन लिया नहीं है, वो सब लोग स्पेशल राउंड को एलिजिबल है, इसलिए उसको स्पेशल राउंड कहा जाता है. तो स्पेशल राउंडचा जो शेड्यूल आहे तो मी एक्सप्लेन करतो. 26 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 26 जुलाई से लेके 31 जुलाई तक आपको फॉर्म भरना है. सबसे इम्पॉर्टंट चीज, सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचा फॉर्म पार्ट 2 अनलॉक केलाय आम्ही. तुमचा जो पार्ट 2 चा जो फॉर्म असेल तो अनलॉक केलेला असेल. तुम्हाला प्रेफरन्सेस चेंज करायचे नाही करायचे ते तुम्हाला ठरवायचं आहे. पण पार्ट 2 तुम्हाला अनलॉक केलेला असेल, तुम्हाला चेंजेस करून तो लॉक करायचा है. जो पार्ट 2 है वो हमने अनलॉक करने वाले हैं आपका. तो आपको कॉलेज प्रेफरेंसेस चेंज करने हैं, एडिट करने हैं, नए से डालने हैं, आप कर सकते हो. तो सबसे इम्पॉर्टेंट चीज़ है आपका जो अभी तक राउंड 1, 2, 3 में जो था कि आपने अगर पार्ट 2 को चेंज भी नहीं किया तो वैसे ही रखा तो आपका फॉर्म कन्सिडर किया जाता था. आतापर्यंत राऊंड 1, 2, 3 मध्ये तुमचा फॉर्म आम्ही कन्सिडर करायचा जर तुम्ही चेंजेस नाही केले तरी. पण आता स्पेशल राऊंडमध्ये तुमचा पार्ट 2 आम्ही अनलॉक करणार आहोत. तुम्हाला त्यामध्ये चेंजेस करायचे तर करू शकतात. प्रेफरन्सेस ॲड, डिलीट, मॉडिफाय करू शकतात. हं? त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करणं महत्त्वाचं आहे. परत रिपीट करतो, तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. बरेचसे मुलं क्वेरी करतात की माझा फॉर्म लॉक नाही झाला, मला आता कन्सिडर करा. तर तसं होणार नाही आहे. तुम्हाला तुमचा फॉर्म लॉक करायचा आहे. आपको अपना फॉर्म लॉक करना है. ओके. अगर आपको कैटेगरी का चेंजेस करना है तो आप पार्ट 1 अनलॉक कीजिए, वो भी कैटेगरी चेंज कर सकते हैं. जर तुम्हाला तुमचं काही कॅटेगरी रिलेटेड चेंजेस करायचे असतील तर तुम्ही पार्ट 1 अनलॉक करा आणि त्या पार्ट 1 मधले पण चेंजेस करू शकता. तर हे इम्पॉर्टंट गोष्टी होत्या. त्यानंतर 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट मध्ये डेटाबेसची प्रोसेसिंग चालू होईल, डेटा प्रोसेसिंग होईल. 5 ऑगस्टला डिस्प्ले होणार आहे स्पेशल राऊंड 1 चं अलॉटमेंट. तर स्पेशल राऊंड 1 च्या अलॉटमेंटमध्ये तुम्हाला डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. जी जुनी प्रोसेस आहे, कॉलेजच्या लॉग इनमध्ये तुमचं नाव येईल, तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशन बटनवर क्लिक करायचं आहे. कॉलेजमध्ये जायच्या अगोदर डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत आणि कॉलेजमध्ये फी भरायची है. जो प्रोसेस है एडमिशन का वो पहले जैसा ही है. आपको जब 5 अगस्त को लिस्ट लगेगा तो आपको आपके लॉगिन से प्रोसीड फॉर एडमिशन को क्लिक करना है. उसके बाद डॉक्यूमेंट्स अपलोड करने हैं. उसके बाद आपको जाना है कॉलेज और फी पे करके डॉक्यूमेंट सबमिट करके आपको एडमिशन कंफर्म करना है. अगर आपको एडमिशन रिजेक्ट वगैरह जो करना है तो कॉलेज लॉगिन में जो है वो हो सकता है. सर्वात महत्वाची सूचना, तुमचा ॲप्लिकेशन लॉक करायला विसरू नका. ॲप्लिकेशन या ऑप्शन फॉर्म, सबसे इम्पॉर्टेंट चीज़, आपका एप्लीकेशन एंड ऑप्शन फॉर्म लॉक करना है आपको. तभी आप एलिजिबल है स्पेशल राउंड के अलॉटमेंट के लिए. यू हैव टू लॉक योर एप्लीकेशन एंड ऑप्शन फॉर्म वंस यू फिनिश योर एडिटिंग. सो ये सब डिटेल्स आपको कंसिडर करके आपके जो इम्पोर्टेंट इंस्ट्रक्शन दिए आपको ये फॉलो करने हैं ताकि आप पूरा जो फॉर्म की प्रोसेस आहे कंप्लीट कर पाए. हे सर्व इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करायचे आहेत आणि फॉर्म भरायचा आहे आणि तो लॉक करायचा है. स्पेशल राउंड का जो यूट्यूब लाइव है उसका डेट वेबसाइट पे आएगा, आप ज़रूर उसमें पार्टिसिपेट कीजिए. स्पेशल राऊंडचं यूट्यूब लाईव्ह लवकरच होणार आहे. तुम्ही
वेबसाईटवर त्याची लिंक मिळेल. तुमच्या क्वेरीज आम्ही त्यामध्ये रिझॉल्व करू. नवीन विद्यार्थी जर आता फॉर्म भरायचा असेल, ज्यांनी आतापर्यंत पार्टिसिपेट केलंच नाही ऑनलाईन प्रोसेसमध्ये, त्यांना पार्ट 1 पार्ट 2 भरायचा. पार्ट 1 कंप्लीट केल्याशिवाय गायडन्स सेंटरकडनं क्लिअरन्स आल्याशिवाय पुढे पार्ट 2 भरता येणार नाही. ही फक्त सूचना नवीन विद्यार्थ्यांसाठी है. नए स्टूडेंट अगर पार्टिसिपेट करना चाहते हैं, जिन्होंने अभी ऑनलाइन फॉर्म ही नहीं भरा, तो उनके लिए पार्ट 1 भरना है, वो गाइडेंस सेंटर से कंप्लीट करना है, उसके बाद पार्ट 2 उनको भरना है. ओके, सो ये नए स्टूडेंट्स के लिए थे. तो फ्रेंड्स, थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माय चैनल and keep subscribe so that you will get alert related to admission. Thank you.